श्री स्वामी समर्थ. पौष महिन्याची चाहूल लागताच सकाळच्या आकाशात सूर्यनारायण अधिक तेजस्वी भासू लागतात. थंडीची झुळूक अंगाला स्पर्श करत असतानाच उगवत्या सूर्याचे कोमल किरण पृथ्वीवर अमृतासारखे पसरतात. हा तो पवित्र काळ असतो जेव्हा सूर्यनारायण आपल्या भक्ताच्या हाकेला विशेष तत्वाने प्रतिसाद देतात, असे आपल्या पूर्वजांचे म्हणणे आहे. मंडळी, आपल्या संस्कृतीत सूर्य हा केवळ ग्रह नाही, तर तो जीवनदाता, आरोग्यदाता आणि कर्मफळदाता मानला जातो. म्हणूनच पौष महिन्यात विशेषतः रविवारी सूर्यदेवाची पूजा, उपासना आणि कथा ऐकण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणतात की या महिन्यात मनापासून सूर्याचे स्मरण केल्यास अडकलेली कामे मार्गी लागतात आणि जीवनात पुन्हा प्रकाश येतो. मंडळी, आज मी तुम्हाला अशीच एक अत्यंत पवित्र, श्रद्धेने ओथंबलेली आणि अनुभवाने सिद्ध झालेली कथा सांगणार आहे. ती कथा म्हणजेच आदित्य रानूबाईची कथा. ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही, तर मनात उतरवण्यासाठी आहे. केवळ शब्द नाहीत, तर यात निस्वार्थ भक्ती, त्याग आणि सूर्यनारायणाच्या कृपेचं जिवंत दर्शन आहे. मंडळी, असं म्हणतात की पौष महिन्यात रविवारी ही कथा शांत मनाने ऐकली तर सूर्यनारायण स्वतः प्रसन्न होतात, संकट दूर होतात, घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही आणि आयुष्यात आशेचा नवा किरण उजळतो. तर चला मग मंडळी, मन शांत करूया, श्रद्धेचा दीप प्रज्वलित करूया आणि आदित्य रानूबाईची पवित्र कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया. मंडळी, पौष महिन्याची ती थंडगार सकाळ होती. सूर्यनारायण नुकतेच पूर्वेला उगवले होते. त्यांच्या कोवळ्या किरणांनी धरतीवर सोनसळी उजेड पसरवला होता. त्या दिवशी रविवार होता. गावात शांतता होती, पण त्या शांततेतही एक अदृश्य शक्ती कार्यरत होती. ती म्हणजेच सूर्यदेवाची कृपा. मंडळी, त्या गावात एक अत्यंत गरीब पण मनाने अतिशय पवित्र स्त्री राहत होती. लोक तिला रानूबाई म्हणत. नाव मोठं असलं तरी आयुष्य मात्र फारच साधं. नवरा लहानपणीच देवाघरी गेला होता. संसाराची जबाबदारी, उपासमार, दुःख, अपमान सगळं काही तिने शांतपणे सहन केलं होतं. रानूबाई रोज पहाटे उठायची. घरात धान्य नसलं तरी अंगण झाडायची, देव्हाऱ्यासमोर दिवा लावायची आणि सूर्य उगवण्याच्या आधीच बाहेर येऊन आकाशाकडे पाहायची. ती म्हणायची, हे सूर्यनारायणा, माझ्याकडे काही नाही, पण माझं मन स्वच्छ आहे, तेवढंच तू पहा. त्यानंतर मंडळी, एक दिवस सूर्यनारायणाने ठरवलं, या स्त्रीची श्रद्धा खरी आहे का. त्या दिवशी रानूबाईकडे अन्नाचा एकही कण नव्हता. 3 दिवस झाले होते ती उपाशी होती. तरीही रविवार असल्याने तिने ठरवलं की आज सूर्यनारायणाचा उपवास करायचा. तिने नदीवर जाऊन आंघोळ केली. ओल्या साडीतच उभी राहून उगवत्या सूर्याला अर्घ्य दिला. हात जोडून ती म्हणाली, सूर्यदेवा, मला काही देण्यासारखं नाही, पण माझी भक्ती स्वीकार. त्या क्षणी सूर्यनारायणाच्या तेजात हलकीशी चमक आली. त्यानंतर दुपारी रानूबाईच्या दारात एक तेजस्वी ब्राह्मण आला. त्याच्या मुखावर विलक्षण तेज होतं. डोळे सूर्याप्रमाणे चमकत होते. तो म्हणाला, आई, मला भूक लागली आहे. रानूबाई गोंधळली. घरात अन्न नव्हतं. डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाळा, घरात काहीच नाही, पण तू बस, मी काहीतरी करेन. ती शेजाऱ्याकडे गेली. अपमान सहन केला. कोणी तिला काहीही दिलं नाही. कोणी हसून हाकलून दिलं. शेवटी थोडंसं पीठ आणि गूळ मिळाला. तिने चूल पेटवली. एक छोटी भाकरी आणि गुळाचा तुकडा बनवला. ते अन्न त्या ब्राह्मणाला दिलं. तो प्रसन्न होऊन म्हणाला, आई, तू मला ओळखलं नाहीस. त्यानंतर क्षणातच तो ब्राह्मण तेजस्वी रूपात बदलला. पूर्ण घर प्रकाशाने भरून गेलं. रानूबाई घाबरून खाली बसली. तो म्हणाला, मी आदित्य आहे, म्हणजेच मी सूर्यनारायण देव आहे. रानूबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, देवा, मी काहीच केलं नाही. सूर्यदेव हसून म्हणाले, तू सगळं केलंस. निस्वार्थ भक्ती हीच खरी पूजा आहे. त्यानंतर सूर्यनारायणाने तिला वर मागायला सांगितलं. रानूबाई म्हणाली, मला धन नको, वैभव नको, माझ्यासारख्या गरिबाची भूक कधीही कोणाला लागू नये, एवढंच. सूर्यदेव प्रसन्न झाले. त्यांनी तिला वर दिला.
त्यामध्ये रानूबाईचं घर कधीही रिकामं राहणार नाही. तिच्या नावाने सांगितलेली कथा ऐकणाऱ्यांच्या घरी अन्नधान्याची कमतरता राहणार नाही. पौष महिन्यात रविवारी ही कथा ऐकल्याने सूर्यनारायण प्रसन्न होतील. त्यानंतर क्षणातच सूर्यदेव अंतर्धान पावले. मंडळी, त्या दिवसापासून रानूबाईचं आयुष्य बदललं. तिच्या घरात समृद्धी आली, पण अहंकार नाही. ती रोज सूर्यनारायणाची पूजा करू लागली. तिच्या मृत्यूनंतरही गावकऱ्यांनी ही कथा सांगायची परंपरा सुरू ठेवली. आजही म्हणतात की पौष महिन्यात रविवारी ही कथा ऐकली किंवा सांगितली, मनापासून सूर्याला अर्घ्य दिलं आणि श्रद्धा ठेवली तर सूर्यनारायण आपल्यावर नक्की प्रसन्न होतात. मंडळी, आता आपण बघूया की कथा ऐकताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. कथा रविवारी सकाळी किंवा दुपारी ऐकावी. शक्य असल्यास उपवास किंवा फलाहार करावा. सूर्याला पाणी, लाल फूल, गूळ अर्पण करावं. कथा ऐकल्यानंतर कोणाला तरी अन्नदान करावं. मंडळी, ही कथा इथेच संपते, पण तिचा अर्थ आपल्या जीवनात सुरूच राहतो. आदित्य रानूबाईने दाखवून दिलं की सूर्यनारायणना मोठे विधी, महागडी दान धर्माची साधन लागत नाही, तर लागतो ती फक्त निर्मळ श्रद्धा, प्रामाणिक भावना आणि निष्ठावान भक्ती. ज्या दिवशी आपण मनापासून सूर्याला नमस्कार करतो, त्या दिवशी आपल्या आयुष्यातील अंधार आपोआप दूर होऊ लागतो. संकट हळूहळू मागे हटतात. घरात शांतता नांदू लागते आणि मनाला स्थैर्य लाभतं. पौष महिन्यात रविवारी ही कथा ऐक म्हणजेच स्वतःच्या आयुष्यात प्रकाशाला आमंत्रण देणं होय. आज जर तुम्ही ही कथा श्रद्धेने ऐकली असेल तर निश्चित राहा, सूर्यनारायणांनी तुमची हाक ऐकली आहे. योग्य वेळी योग्य फल मिळेल, कारण सूर्य कधीही आपल्या भक्तांना निराश करत नाही. ही कथा इथेच थांबवताना सूर्यनारायणच्या चरणी हीच प्रार्थना. तुमच्या जीवनातील अंधार दूर हो, आरोग्य उत्तम राहो, घरात समाधान नांदो आणि प्रत्येक सकाळ नवीन आशा घेऊन हो. जय सूर्यनारायण.